नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आरोग्य व्यवस्था आणि आव्हाने याविषयी चर्चा करण्याकरता वैद्यकीय क्षेत्रात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करणारी व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. डॉक्टर राजेश कापसे, MSc, सार्वजनिक आरोग्य, नेत्र सेवा, द लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन, UK, MBA, रुग्णालय आणि आरोग्य सेवा व्यवस्थापन पुणे, BAMS, मुंबई विद्यापीठ, क्रॉस रिव्हर स्टेट नायजेरिया येथे प्राथमिक आरोग्य संचालक म्हणून, तसेच HV देसाई नेत्र रुग्णालय येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. सध्या RJ शंकरा नेत्र रुग्णालय पनवेल येथे युनिट हेड म्हणून कार्यरत आहे. इंडियन जर्नल ऑफ ऑप्थल्मॉलॉजी आणि ब्रिटिश जर्नल ऑफ ऑप्थल्मॉलॉजी या नियतकालिकांमध्ये सामुदायिक नेत्र आरोग्य या विषयावर त्यांनी शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थांसोबत HIV, एड्स, प्राथमिक आरोग्य सेवा आणि सामुदायिक नेत्र आरोग्य या क्षेत्रांमध्ये काम केले आहे. ते गरीब आणि गरजू लोकांसाठी नेत्र आरोग्य सेवा सुलभ करण्यासाठी विशेष प्रयत्नशील असतात. त्यांची नायजेरिया आणि राजूभाई BAMS ही 2 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर आज आपण त्यांच्याशी आरोग्य व्यवस्था आणि आव्हाने या विषयावर थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही देशात आणि परदेशात काही आरोग्यविषयक कार्य केलेली आहेत. हे कार्य करत असताना तिथली व्यवस्था आणि आपली इथली व्यवस्था ह्याच्यात काही फरक जाणवला किंवा तुम्ही नेमकं कुठे गेलेला? मला नायजेरियामध्ये प्राथमिक आरोग्य ह्या विषयात काम करण्याची संधी मिळाली. तुलसी चंद्राई फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, ज्यांचा तिथल्या नायजेरियामध्ये एक राज्य आहे, क्रॉस रिव्हर स्टेट नावाचं. तर त्या राज्य शासनासोबत त्यांचा एक प्रकल्प होता, ज्यातनं तिथलं प्राथमिक आरोग्य त्यांना अधिक चांगलं करायचं होतं किंवा प्राथमिक आरोग्याची जी व्यवस्था आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना ती इथे लावायची होती. तर त्यासाठीचा हा प्रकल्प होता. आणि ह्या प्रकल्पामध्ये मला प्रकल्प संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि मग मी नायजेरियाला गेलो. बरं, तुमची नुकतीच म्हणजे तुमची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. होय. जसं की एक नायजेरिया आणि राजूभाई BAMS. तर सुरुवातीला आपण नायजेरियावरनं सुरुवात करूया. काही हरकत नाही. की नेमकं तुम्ही तिथे काय पाहिलं की देशातील आरोग्य, तिथली व्यवस्था, म्हणजे तिथली व्यवस्था आणि इथली व्यवस्था यात तुम्हाला फरक काय जाणवला किंवा तिथली आव्हाने काय होती? खरं सांगायचं तर आपल्या देशामधली जी प्राथमिक आरोग्य व्यवस्था आहे ती खूप एस्टॅब्लिश्ड आणि सुंदर आहे. मी जेव्हा तिथे गेलो म्हणजे आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याच्यानंतर कम्युनिटी हेल्थ सेंटर्स, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजेस आणि अशी एक सुंदर रचना आपल्या देशामध्ये प्राथमिक आरोग्य ह्या विषयाची आहे. आणि खूप इफेक्टिव्हली वेगवेगळ्या प्रकारचे प्राथमिक आरोग्याचे विषय म्हणजे इम्युनायझेशन सारखा विषय असेल, मॅटर्नल चाइल्ड हेल्थ म्हणजे महिला आणि त्यांचं आरोग्य आणि ह्या सगळ्या विषयातलं काम असेल, हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या देशामध्ये चालू आहे. तर मी जेव्हा नायजेरियामध्ये गेलो, आता अर्थात बरेच बदल झालेत, मी 10 वर्षांपूर्वी नायजेरियामध्ये होतो. तर नायजेरियामध्ये जेव्हा गेलो तेव्हा मला तिथे असं जाणवलं की तिथे प्रायमरी हेल्थ सेंटर होते, पण त्याची जेवढ्या प्रमाणात गरज होती तेवढी नव्हती. तर त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र एस्टॅब्लिश करणं, त्याच्याशी संबंधित सगळ्या रचना लावणं, त्या ठिकाणी म्हणजे साध्या गोष्टी असतात बघा की जर समजा एखादी प्रेग्नंट महिला तिच्या डिलिव्हरीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लाईट नसेल तर मध्यरात्री डिलिव्हरी कशी काय होऊ शकणार? तर मग त्यासाठीचे जे काही विषय आहेत मग त्यामध्ये आम्ही असं केलं की प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक जनरेटर आम्ही तिथे दिला की मध्यरात्री जरी एखादी महिला आरोग्य सेवे अगोदर तुम्हाला बाकीची व्यवस्था पहिली करावी लागली, तिथे करणं गरजेचं होतं ते. त्यामुळे तिथे जनरेटर असलं पाहिजे. त्यानंतर समजा मेडिकल ऑफिसर आहे, पण त्या मेडिकल ऑफिसरकडे जर व्हेकल नसेल तर तो इमर्जन्सीमध्ये वेळ पोहोचू शकणार नाही किंवा एखाद्या घरी जर कॉल आला तो त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक मेडिकल ऑफिसरला एक चांगलं व्हेकल आम्ही त्या ठिकाणी दिलं. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जनरेटर्स आम्ही त्या ठिकाणी लावली. त्याचबरोबर अजून एक गमतीशीर प्रकार मला तिथे जाणवलं
की ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था असतात ना, त्या आंतरराष्ट्रीय संस्था बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी देत असतात. म्हणजे अगदी अमेरिकेमध्ये जो डिलिव्हरीचा टेबल असतो तो तसा त्या प्रकारचा टेबल या ठिकाणी दिलेला असतो, किंवा अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीचे बेड असं होतं असतात ना, काही संस्था अशा काही दुर्गम भागात काही गोष्टी पुरवत असतात, त्याप्रमाणे त्या पुरवल्या गेलेल्या, पण त्याचा वापर तर त्याची गंमत त्याच्यामधली पुढची अशी की ते टेबलचे जे बॉक्सेस आहेत ते तसेच होते तिथे. म्हणजे ते बॉक्सेस उघडायचे कसे, ते टेबल असेंबल कसे करायचे, आणि मग त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे. खरं तर मुळात हे करत असताना अशा प्रकारच्या हायफाय गोष्टी देण्याची खरंच गरज होती का, असं माझ्या मनात प्रश्न यायचा, की ज्या त्या ठिकाणी लागू शकतील आणि त्या परिस्थितीत उपयोगात येऊ शकतील अशा गोष्टी दिल्या तर त्याचा वापर अधिक. मग आम्ही काय करायचो की जेव्हा जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचो, आधी ते जे आहे ते आम्ही डिस्मेंटल करायचो. डिस्मेंटल केल्यानंतर आम्ही त्यांना ते समजावून सांगायचो की ते कशा पद्धतीने लावायचं आणि त्याचा वापर कसा करायचा, हे याचं सुद्धा प्रशिक्षण आम्ही त्या ठिकाणी द्यायचो. ओके. तर हे त्या ठिकाणी जाणवलं. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग त्याच्यामधला होता की औषधांचा साठा व्यवस्थित असणं, की प्राथमिक आरोग्याचं तुम्ही जेव्हा प्राथमिक आरोग्य लोकांना पुरवताय, त्यामुळे प्राथमिक आरोग्यासाठी लागणारी जी औषधं आहेत ती औषधं उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. त्याचं जे सप्लाय चेन आहे ते सप्लाय चेन इफेक्टिव्ह असेल तरच तुम्ही इफेक्टिव्हली लोकांना औषधं, गोळ्या, उपचार व्यवस्थित करू शकता. त्यामुळे त्याची अवेलेबिलिटी त्या ठिकाणी करणं हा एक प्रकार आम्ही केला. त्यानंतर अजून एक गमतीशीर प्रकार होता की आपल्याकडे सायनेजेस असतात. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे आहे ते आपल्याला माहीत असतं, त्याला मोठी पाटी असते, बोर्ड असतो. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे अशा प्रकारच्या असतात आपल्याकडे, आपण बघतो आपलं. पण तिथे पाट्या पण नव्हत्या. मग जाणार कसं तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र? मग त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून पाटी, सायनेजेस, ह्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या असतात, तरच लोक त्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचू शकतात. तर हे जे काही अत्यंत महत्वाचे जे काही बदल करणं अपेक्षित होते, जे प्रॅक्टिकल आणि ग्राउंड लेवलला गरजेचे होते, ते बदल आम्ही त्या ठिकाणी केले. आणि अशी साधारणतः 1000+ प्राथमिक आरोग्य केंद्र क्रॉस रिव्हर राज्यामध्ये आम्ही निर्माण केली. आणि त्याचा एक खूप चांगला सकारात्मक परिणाम आम्हाला तिथे दिसला. म्हणजे तिथलं इम्युनायझेशनचं प्रमाण असेल, डिलिव्हरी ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होणं असेल, लोकांना वेळच्या वेळेला उपचार जेव्हा लागतील ते तिथे पुरवणं असेल, ह्या सगळे विषय त्या ठिकाणी खूप इफेक्टिव्हली आम्ही करू शकलो. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचा भाग प्राथमिक आरोग्य व्यवस्थेमध्ये असा असतो, ते म्हणजे रिपोर्टिंग आणि मॉनिटरिंग. मग आम्ही त्या ठिकाणी रिपोर्टिंगची वेगवेगळी रजिस्टर्स ठेवली. त्या रजिस्टरमध्ये जे दररोज त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हायचं त्याच्या नोंदी व्हायच्या आणि त्याचा एक रिपोर्ट तयार व्हायचा जो राज्य शासनाला जायचा. तर असं एकूण सगळं प्राथमिक आरोग्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अधिक चांगलं आणि इफिशियंट करण्याचं काम या तुलसी चंद्राई फाउंडेशन आणि क्रॉस रिव्हर राज्य शासन यांच्या माध्यमातून आम्ही करू शकलो. आणि तो विषय खूप इफेक्टिव्हली आम्हाला लोकांपर्यंत पोचवता. बरं, तुम्ही नायजेरियाचं म्हणताय तसं म्हटलं, मग तिथली प्रथा आणि समज सुद्धा वेगळे. त्याबद्दल तुम्हाला काय आव्हानं होती म्हणजे काम करत असताना? त्याच्यामध्ये आव्हानं म्हणण्यापेक्षा जरा वेगळेपण आणि सारखेपण, सिमिलॅरिटीज, ह्या दोन्ही गोष्टी मला तुम्हाला सांगायला आवडतील. म्हणजे आता आपल्याकडे आपण कुठलाही कार्यक्रम असला, म्हणजे बोलाचाली झाली किंवा लग्न जमत असेल तर आपण आपल्याकडे सुपारी फोडतो, बरोबर? तर त्याच ठिकाणी तसं तिथे कोला नट नावाची एक नट असते सुपारीसारखी, तर तिथे ती कोला नट फोडण्याची प्रथा आहे. आणि कुठलाही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी चला मी कोला नट फोडतो, जसं आपल्याकडे आपण सुपारी फोडतो शुभ कार्यासाठी, तर त्या प्रकारे म्हणा किंवा नारळ आहे, तर त्या ठिकाणी तर ती कोला नट फोडण्याची तिथे एक प्रथा आहे. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात तर घरी गेल्यानंतर तुमचं स्वागत जे केलं जातं, आपण आपल्याकडे आला कोणी की आपण चहा पाणी वगैरे असा सगळा विषय करतो. तर त्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात आणि तिथे तुम्हाला त्यांनी ती कोला नट दिली तर तुम्ही असं समजायचं की तुमचं व्यवस्थित स्वागत त्यांनी त्यांच्या घरामध्ये केलेलं आहे. तर अशी एक वेगळी प्रथा त्या ठिकाणी. दुसरं,
त्या ठिकाणी जसं आपल्याकडे जातीभेद आहे तसंच तिथे पण काही प्रमाणात जातीभेद मी अनुभवला. तिथे 2 प्रकारच्या जाती आहेत. आता अर्थात त्याच्यावर सरकारने बंदी आणली आणि झाले, परंतु तो तिथे प्रकार मला जाणवला. त्यानंतर त्या ठिकाणी जे चॅलेंजेस होते ते चॅलेंजेस असे होते की एक तर खूप मोठ्या प्रमाणावर गरिबी, इतकी विषमता आहे की म्हणजे लंडन स्कूलमध्ये मी जेव्हा शिकायचो, लंडन स्कूल हायजीन ट्रॉपिकल मेडिसिन मध्ये, त्या ठिकाणी माझे काही मित्र त्या भागातले होते आणि तिथल्या त्या एका महिलेला मी विचारलं की तुम्ही कशा आलात नायजेरियातनं? त्या म्हणाल्या मी बिझनेस क्लासमधनं आले. मी म्हटलं मी इकॉनॉमी क्लासमधनं प्रवास करतो. तर त्यांना ते म्हणे मी इकॉनॉमी क्लासमध्ये माझ्या उभ्या आयुष्यात कधीच प्रवास केला नव्हता. म्हणजे एका बाजूला एवढे श्रीमंत विरोधाभास थोडासा आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत गरिबी, टोकाची गरिबी. तर हा जो एक आर्थिक विषमता मला दिसली त्या देशामध्ये, ती खूप मनाला चटका लावून जाणारी अशी आर्थिक विषमता मी त्या ठिकाणी बघितली. पण ग्रामीण भाग वगैरे भरपूर आहे, भरपूर ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी. ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे जशी शेती आहे तशीच त्या ठिकाणी सुद्धा शेती केली जाते. ओके. तसा मोठा ग्रामीण भाग आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता असल्यामुळे. कसं भारत आणि नायजेरिया उष्णकटिबंधातले सगळे हे देश आहेत. मग प्रशासकीय आणि सामाजिक पद्धत त्यातलं साम्य असं काही नाही, सामाजिक पद्धतीमध्ये साम्य आहे असं मी म्हणत नाही. वेगळ्या म्हणजे एकूणच वेगळ्या प्रकारच्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा त्या ठिकाणी आहेत, आपल्याकडे आहेत वेगळ्या पद्धतीच्या. परंतु मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये जी कृषी व्यवस्था आहे, जी एस्टॅब्लिश्ड आहे खूप, म्हणजे आपण ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी वापरतो, म्हणजे बैल, गाय, दुग्धपालन, आणि हे जे आपल्याकडे एस्टॅब्लिश्ड आहे ते मला त्या ठिकाणी दिसलं नाही. ते आधुनिकीकरण त्या ठिकाणी नव्हतं. आणि ती व्यवस्था मुळात काय होतं की जर एखाद्या देशाकडे पैसे असतील, तिथली अर्थव्यवस्था चांगली असेल, तर तुम्ही प्राथमिक आरोग्याला पैसे देऊ शकता. ओके. जर मुळातच किती महत्व देत होते त्या सगळ्या गोष्टीला तिथलं सरकार? महत्व, कारण बाकीच प्रश्न इतके मोठे होते की प्राथमिक आरोग्याकडे लक्ष द्यायला तसा वेळ आणि पैसा दोन्ही त्यांच्याकडे नव्हता. परंतु मी ज्या क्रॉस रिव्हर स्टेटमध्ये काम करायचो त्या ठिकाणी जे तिथले गव्हर्नर होते लिए लिमोके, त्यांचं मात्र त्याच्याकडे खूप लक्ष होतं आणि त्यांनी आवर्जून तिथली प्राथमिक आरोग्य व्यवस्था चांगली करण्यासाठी तुलसीचंद्राई फाउंडेशनला बोलून आणलं होतं आणि राज्य शासनासोबत तो प्रकल्प त्यांनी खूप इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केला होता. किती दिवसाचा कार्यकाळ होता तुमचा? तो साधारणतः तो प्रकल्प 6-7 वर्षांचा मोठा प्रकल्प होता. मी तिथे 1.5 वर्ष होतो नायजेरियामध्ये. तर त्या काळामध्ये जे करता आलं ते खूप करता आलं. मला असं वाटतं की मी काय केलं त्याच्यापेक्षा मी जास्त अनुभव समृद्ध त्या प्रवासातनं झालो. त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस आहेत, तसं त्या ठिकाणी तशीच जी ऑर्गनाइज्ड सिस्टम आपल्याकडे आहे तशी मला तिथे जाणवली नाही, इंटिग्रेटेड. पण त्या ठिकाणी त्यांची नॅशनल प्रायमरी हेल्थकेअर डेव्हलपमेंट एजन्सी आहे जी प्रायमरी हेल्थकेअरवर काम करते. त्यांचं इम्युनायझेशन मध्ये खूप चांगलं काम आहे, ते इफेक्टिव्ह आहे. त्या ठिकाणी नर्सेस मोठ्या प्रमाणावर त्यांनी रिक्रूट केलेले आहेत. परंतु मेडिकल ऑफिसर्स जे असणं गरजेचं होतं ते मेडिकल ऑफिसर त्या ठिकाणी मला दिसले नाही. पण आपल्याकडे तुम्ही बघाल तर आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळीकडे मेडिकल ऑफिसर्स दिसतात. त्यामुळे असे काही फरक मला ह्या 2 आरोग्य व्यवस्थेमधले आवर्जून सांगावेसे वाटतात. बरं, हे सगळं करत असताना आलेला अनुभव तुम्ही सांगू शकता? माझं एक छोटंसं ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जनरेटर किंवा इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था नाही अशी अडचण असताना एकदा मी असंच फिरत होतो तर त्या ठिकाणी मला असं दिसलं की सूर्यप्रकाशाच्या तिथे एक चार्जर ठेवलाय, जो सोलार चार्जर ठेवलाय आणि त्यातनं तिथली ती आरोग्य रक्षिका ही तिचा मोबाईल चार्ज करते. म्हणजे मला असं वाटलं की अरे जर या ठिकाणी सोलार सिस्टम अधिक इफेक्टिव्हली राबवता आली तर इथले इलेक्ट्रिसिटी रिलेटेड प्रश्न किती. आपण खूप सुदैवी आहोत, आपल्या देशामध्ये एस्टॅब्लिश्ड सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रिसिटी घराघरामध्ये पोहोचलेली आहे. पण त्या ठिकाणी आरोग्य केंद्र अभाव असताना धडपड सुद्धा पाहिली. एक्झॅक्टली, अभाव असताना धडपड सुद्धा पाहिली. आणि मला असं जाणवलं की
त्या ठिकाणची लोकांची इच्छा खूप आहे हा. काम करण्याची, कष्ट घेण्याची, हा. परंतु त्याला योग्य दिशा देणं हे खूप गरजेचं असतं. ती जर योग्य दिशा मिळाली तर त्यातनं खूप चांगले उपयोग होऊ शकतात. तर तुम्हाला असं काही, आता हा गमतीशीर अनुभव सांगितला, असा काही वेगळा अनुभव आला का? नाही, त्या ठिकाणी कल्ट वॉर नावाचा प्रकार असतो. त्यांच्यामधली भांडणं खूप मोठ्या प्रमाणावर होतात आणि गँग वॉर असं, म्हणजे त्या ट्राईब्स मधली भांडणं असतात. मग एकदा आम्ही प्रवास करत होतो आणि आम्हाला असं कळलं की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं खूप मोठं युद्ध चालू झालंय. आम्ही वापस पण येऊ शकत नव्हतो. त्याने डायरेक्ट तो जो ड्रायव्हर आहे त्याला असं लक्षात आलं की तो दुसऱ्या जमातीचा आहे आणि त्याला तो उडवणार अशापर्यंत, म्हणजे आयुष्यामध्ये असा प्रसंग मी कधी बघितला नव्हता. ते त्याला पकडून घेऊन गेले. मग तू तिकडनं आलायस, आणि मग मला ते व्हाईट मॅन म्हणायचे. म्हणजे आपण जे तिकडे जातो, आपण जरी ब्राऊन असलो तरी आपल्याला तिथे व्हाईट गोरे आहोत, आपण त्यांच्यापेक्षा गोरे आहोत, तर ते व्हाईट मॅन म्हणतात. तर ते मी तिथे असल्यामुळे मी त्यांना समजावून सांगितलं की बाबा हा ह्या ट्राईबचा नाही आहे, हा माझा ड्रायव्हर आहे, आम्ही प्राथमिक आरोग्यामध्ये काम करतो. मग त्यांनी आम्हाला सुखरूपपणे तिथनं जाऊ दिलं. तुम्ही जो नायजेरिया म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे, प्रकाशित केलं, बरोबर, त्यात हे सगळं तुम्ही वर्णन केलेलं आहे, मांडलेलं आहे. हे तुमचं पहिलं पुस्तक. आता येऊया आपण दुसऱ्या पुस्तकाकडे. अगदी. की राजूभाई BAMS. हा, ह्या टायटलवरच नेमकं काय, म्हणजे का म्हणून असं विचारू? बरोबर. राजूभाई BAMS हा एका BAMS डॉक्टरचा प्रवास आहे. अच्छा. म्हणजे माझं BAMS झालं. BAMS झाल्यानंतर मी काही दिवस जनरल प्रॅक्टिस केली, परंतु माझं मन त्यात काही रमेना. मला असं वाटलं काहीतरी मोठं करावं, आणि त्यावेळेला तसं पब्लिक हेल्थ या विषयामध्ये BAMS डॉक्टरना फार संधी असायच्या नाहीत. पण सुदैवाने मला डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आणि डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलमध्ये मी जॉईन झालो. आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्राथमिक आरोग्य या विषयामध्ये जे झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचं काम होतं, त्यामध्ये मी ते काम करू शकलो. आणि त्याच्यानंतर मग मी HIV AIDS मध्ये खूप काम केलं. जवळपास मला हेडगेवार हॉस्पिटलच्या माध्यमातूनच HIV AIDS मध्ये काम करायची संधी मिळाली. HIV AIDS ते करत असताना सामाजिक समरसता मंचचं मी काम केलं, ज्याच्यातनं आपल्या समाजामध्ये समरसता निर्माण व्हावी अशा प्रकारचं एक सुंदर काम होतं. मग नंतर मी तिकडनं कम्युनिटी आय हेल्थ या विषयामध्ये आलो, म्हणजे सार्वजनिक नेत्र आरोग्य या विषयामध्ये मला काम करायची संधी मिळाली. इन बिटवीन जपान, सिंगापूर सगळीकडे प्रवास झाला. आणि ह्या सार्वजनिक नेत्र आरोग्य मध्ये मी आलो आणि तिथलाच झालो. मग त्यातनं मला पुढे लंडन स्कूल ऑफ हायजीन ट्रॉपिकल मेडिसिन मध्ये MSc करायला स्कॉलरशिप मिळाली. आणि हा जो एकूण सगळा प्रवास माझा झाला की बॅचलर्स इन आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ते लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन मधलं MSc, आयुर्वेद ते मॉडर्न मेडिसिन, हा सगळा प्रवास राजूभाई BAMS या पुस्तकामध्ये मी मांडलेला आहे. काही प्रथा, विविधता ह्याच्यावर पण काही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला? काय होतं की डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचं खूप चांगलं काम, हे त्यांचं रुग्णालय तर उत्तम आहेच, पण त्याच सोबत त्यांचं त्या ठिकाणी सामाजिक समरसतेमध्ये पण खूप मोठं काम आहे. म्हणजे समाजामध्ये समरसता यावी, प्रबोधन ह्या गोष्टी याव्यात, यासाठी ते उत्तम काम करतात. तर मला त्याची खूप मुळात आवड निर्माण झाली. आणि आमच्याकडे डॉक्टर दिवाकर कुलकर्णी, त्यांना असं लक्षात आलं की ह्याला त्या विषयात गती आहे, आवड पण आहे. मग त्यांनी मला एक्सपोजर द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी मला मांगीर बाबाच्या यात्रेला घेऊन जायचे. कुठे आली मांगीर बाबा? हे संभाजीनगर पासून शेंद्रा कमांगर नावाचं एक गाव आहे, तर त्या ठिकाणी ही मांगीर बाबाची यात्रा भरते. अख्ख्या भारतभरातनं मातंग समाजाची मंडळी या मांगीर बाबाच्या यात्रेमध्ये येतात. मग ह्या मांगीर बाबाच्या यात्रेमध्ये तिथे मांगीर बाबाचं एक मंदिर आहे. त्या मांगीर बाबाच्या मंदिरात तिथे नवस बोलला जातो आणि नवस फेडण्यासाठी बरेच जण आलेले असतात. आणि ते खूप कठीण आहे, ते जे व्रत आहे ते खूप कठीण आहे. म्हणजे उपवास असतात 15 दिवसांचे, खूप कडक, अगदी खारीक खाऊन फक्त पाण्यावर उपवास केले जातात. त्याच्यानंतर उपवास केल्यानंतर तिथे एक मोठ्या प्रदक्षिणा मारायच्या असतात त्या मंदिराला. आणि त्याच्यानंतर म्हणजे गळ टोचला जातो पाठीमध्ये, म्हणजे कसं हुक असतं, ते हुक टोचलं जातं. आणि मग ते प्रदक्षिणा घालायच्या
आणि त्याच्यानंतर मग तो नवस फिटतो. अशा प्रकारचं तिथली एक प्रथा आहे. असतात सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रथा असतात, त्याच्याबद्दल समज, गैरसमज आणि आरोग्य या विषयावर थोडक्यात तुम्हाला तिथे नक्की. प्रबोधन करायचं होतं. हा. आणि मग त्याच्यानंतर तिथे आम्हाला असं लक्षात आलं की ह्या ज्या जखमा होतात गळ टोचल्यानंतर त्याला तिथे फर्स्ट एड देण्याची गरज आहे, प्राथमिक एड देण्याची गरज आहे. आम्ही ते करायचो. त्याच्यानंतर लोकांना लोक काय उपवास असायचे त्यामुळे चक्र येऊन पडायचे. मग त्यांचं जे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असायचं ते दूर करण्यासाठी आम्ही तिथे IV फ्लुइड्सची वगैरे व्यवस्था केलेली असायची. तर त्यांना सपोर्टिव्ह सर्व्हिसेस आम्ही तिथे द्यायचो. ॲनिमिया एलिमिनेशनचं काम मी वस्त्यांमध्ये करायचो. आणि वस्त्यांमध्ये सुद्धा मला असं जाणवायचं की गरिबी अज्ञान ह्याच्याशी निगडीत असतात. तर ॲनिमियावर आम्ही काम करायचं ठरवलं, कारण तिथल्या महिलांमध्ये रक्त पांढरी म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं त्याला ॲनिमिया म्हणतात. तर ॲनिमिया खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला जाणवलं आणि म्हटलं की त्याच्यावर एक चांगला प्रकल्प तयार करू आणि आपण काम सुरू करू. कुठे? संभाजीनगरला काही झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही हे काम सुरू केलं. आमच्या संस्थेच्या माध्यमातून तिथे महिलांचे बचत गट चालायचे. आणि मग असं ठरवलं की ह्या बचत गटांमध्ये येणाऱ्या ज्या महिला आहेत आपण सुरुवातीला त्यांच्यासोबत काम करूया. मग ह्या बचत गटांच्या बैठका बोलवल्या आणि मग त्यांच्यासोबत आम्ही त्यांना आधी प्रबोधन केलं, आधी समजावून सांगितलं आणि मग त्यांचं डिटेल सगळ्यांच्या रक्त तपासण्या करणं. ॲनिमिया असेल तर त्याचं मूळ कारण काय, ॲनिमियाचे 2 प्रकार असतात, ते मूळ कारण शोधणं, मग त्याच्याशी संबंधित त्यांना योग्य ते औषध उपचार करणं. आम्हाला असं वाटलं की एखाद्या डायटिशियनला म्हणजे आहार तज्ज्ञाला आपण बोलून आणू आणि त्यांच्या माध्यमातून आहारामध्ये काही बदल करता येतील का तसा प्रयत्न करू. आहार तज्ज्ञ मॅडम आल्या आणि त्यांनी त्यांच्या जार्गन आणि अशा हायफाय भाषेमध्ये सगळं समजून सांगितलं. ते आमच्या महिलांच्या डोक्यावरनं गेलं. मग आम्हाला असं वाटलं की हे वेगवेगळे क्लिष्ट पदार्थ जे आहार तज्ज्ञांनी सांगितले ते कदाचित ह्या तयार करू शकणार नाहीत, परंतु त्यापेक्षा सोपा उपाय होता. त्यांना त्यांच्या भाषेत सांगतात. म्हणजे ज्या महिलांनी संपूर्ण कुटुंबाचं त्यांच्यासाठी जेवण तयार करणं हे आयुष्यभर ज्या करत आल्यात त्यांना वेगळं पाककला शिकवण्याची काही गरज आहे का? फक्त त्यांना रक्त वाढणारे पदार्थ कोणते आहेत, पालक, अळू, हिरव्या पालेभाज्या यांच्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करा आणि ते खा. फक्त एक घटक बदलायचा आहे, बाकी कृती तीच. बस हे त्यांना तुम्ही जर नीट समजावून सांगितलं तर त्याचा एक खूप चांगला सकारात्मक परिणाम आम्हाला दिसला. आणि नंतर जेव्हा आम्ही डबा पार्टी केली, म्हणजे आम्ही त्याला म्हणायचो की ॲनिमिया करेक्शन डबा पार्टी, मग त्याच्यामध्ये त्यांनी इतके वेगवेगळे पदार्थ तयार करून आणले. म्हटलं सोपं आहे, हे पदार्थ घरी तयार करा आणि खा, तुमचं रक्त वाढायला. काही अनुभव कथन वगैरे किंवा काही त्यात केलं. तर त्याच्यामध्ये असं झालं की एक महिला अशी होती, तिला खूप म्हणजे ॲनिमियाचं प्रमाण खूप होतं तिच्या ह्याच्यामध्ये आणि तिला दिवस गेले होते आणि ती आमच्या आरोग्य केंद्रावर आली तेव्हा तिला धाप लागायची. मग आम्ही गायनेकोलॉजिस्ट, फिजिशियन त्यांच्या सल्ल्यानुसार तिला इंजेक्शन सुरू केली इन्फेरॉनची. तिला फॉलिक ॲसिड आणि ह्याच्या गोळ्या सुरू केल्या. आणि नंतर जेव्हा तिला बाळ झालं तेव्हा ते बाळ ती घेऊन आली आरोग्य केंद्रावर. ती म्हणाली, बघा माझं बाळ कसं गुलाबी गुबगुबीत आहे आणि माझंही ॲनिमिया आता पूर्णपणे कमी झालंय. जेव्हा तुम्हाला हे असं तुमच्या जे काम तुम्ही करता त्याचे रिझल्ट दिसतात ना, तेव्हा असं एकदम भरून यायला होतं. तर असा एकूण तो ॲनिमियाचा अनुभव होता. त्यानंतर HIV एड्समध्ये तर म्हणजे मी 8 वर्ष काम केलं. तर HIV एड्समध्ये समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे अगदी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला असतील, किन्नर असतील, त्याच्यानंतर ट्रकर्स असतील, त्याच्यानंतर आपले काय म्हणतात त्याला प्रिझनर्स, कैदी असतील, अशा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसोबत मी HIV एड्स या विषयामध्ये काम करू शकलो. आणि ते जे जग आहे ना पलीकडचं, जे पांढरपेशा सामान्य व्हाईट कॉलर मंडळींना माहीत नसतं ते जग मी बघू शकलो. आणि मला असं जाणवलं की अरे ही पण माणसंच आहेत की आपल्यासारखी साडामासाची, आणि त्यांना फक्त समजून घेणं, त्यांनाही प्रेमाची गरज आहे, त्यांनाही आपुलकीची गरज आहे. हा मूळ भाग मी HIV एड्स मधून शिकलो. म्हणजे HIV एड्स मध्ये एक गमतीशीर किस्सा मला तुम्हाला सांगाल. म्हणजे कशी किळस असते बघा लैंगिक ह्या विषयामध्ये. कंडोम प्रमोशन आम्हाला तिथे शिकवायचं होतं, निरोध कसा वापरायचा ज्याच्यातनं HIVचं प्रमाण रोखता येऊ शकतं, ट्रान्समिशनचं. तर आम्हाला ते सगळ्या आधी एक तर महिला आणि पुरुष जे सगळे काम करायचे त्यांना मी जेव्हा हा विषय सांगितला
की तुम्हाला वस्त्यांमध्ये जाऊन कंडोम कसे वापरायचे ते लोकांना ठोकल्यावर समजावून सांगायचे. सगळ्यांनी विरोध केला, आम्ही हे नाही काम करणार, हे किळसवाणं घाण काम. मग आधी मला माझ्याच प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांची मानसिकता तयार करावी लागली. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की लिंगाच्या आकाराचे ठोकळे कोण तयार करून देणार, जायचं कोणाकडे. मुळात माझ्या मनात पण ती लाज होती. शेवटी आम्ही एक तरुण मुलगा सुतार जो हे सगळं करायचा तो शोधून काढला आणि तो म्हटला, साहेब मी हे करायला तयार आहे, परंतु अजिबात तुम्ही कुणालाही मी हे तयार केलं हे सांगायचं नाही. मग आम्ही त्याच्याकडनं ते ठोकळे तयार करून घेतले. वेगळा दृष्टिकोन आहे, वेगळा दृष्टिकोन आहे. एक्झॅक्टली. आणि मग आम्ही कंडोम प्रमोशन मोठ्या प्रमाणावर केलं लोकांना. आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं, दुसरं अजून एका आमच्या कार्यकर्त्याची बॅग त्याच्या वडिलांनी उघडली आणि त्याच्यामध्ये हे काय अजब सगळा प्रकार दिसतोय, निरोध दिसतायत, ठोकळे दिसतायत. आणि त्यांनी सांगितलं, उद्यापासून तू ह्या कामावर जायचं नाही, तू काहीतरी घाणेरडं काम करतोस. तसंच अनुभव एक आला की जे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन जे आहेत, म्हणजे HIV इज ऑल्सो वन ऑफ द सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन, पण त्याच्यासोबत बाकी पण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असतात. तर बघा, तुमच्यासोबत जे कार्यकर्ते काम करतात ना, ते फार शिकलेले जरी नसले तरी त्यांना समाजाची जाणीव काय खूप चांगली जाण असते. तर त्याच्यामध्ये असं झालं की आम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन हा एक इंडिकेटर होता त्या प्रोजेक्टमध्ये, की तुम्ही किती पेशंट ते आयडेंटिफाय करताय आणि त्यांना कंडोम प्रमोशन शिकवणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आम्हाला ते पेशंट सापडायचेच नाहीत वस्त्यांमध्ये. मग प्रश्न असा आला की करणार काय. मग आधी आम्हाला एकाने सांगितलं की अरे खाज येते, फंगल इन्फेक्शन झालेलं आहे, ते सगळेच असे टाकून द्या. म्हटलं असं नाही चालणार. मग मी माझ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली. त्यांना म्हटलं काय. तो म्हणाला, सर तुम्हाला माहित नाही, हे जे लोक आहेत ना सगळे ज्यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन झालेले असतात, म्हणजे गोनोरिया, सिफिलिस, वेगळ्या प्रकारचे आजार, लिंगाचे आजार जे आहेत, ते सामान्य डॉक्टरकडे जात नाहीत, ते व्यक्त होत नाहीत. ते कुठल्या डॉक्टरकडे जातात त्या डॉक्टरांची नावं मला माहिती आहेत. हे जे क्वॅक डॉक्टर असतात ना, फेक डॉक्टर्स, त्यांच्याकडे जाऊन ते तिथे उपचार घेतात, फेरीवाले थोडक्यात. हा, एक्झॅक्टली. आणि मग आम्ही काय केलं, आम्ही ह्या डॉक्टरांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे करताय पैसे ते कमवा बाबा, परंतु त्याचे योग्य उपचार, प्रबोधन करा आणि त्याचे जे योग्य उपचार आहेत त्याच्यासाठी या पेशंटना तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यांचे योग्य उपचार करू आणि त्यांचं प्रबोधन करू. आणि आम्हाला मग ते पेशंट भेटायला लागले, सापडायला लागले. तर असे वेगवेगळे अनुभव HIV AIDS मध्ये काम करताना मला आले. फील्ड चेंज करणं पण गरजेचं होतं. साईट सेवर्स नावाच्या एका संस्थेमध्ये जॉब मिळाला, जिथे मी कम्युनिटी आय हेल्थ या विषयावर काम करायला सुरुवात केली. आणि ते आता तुम्ही पनवेलला. आता मी इथे पनवेलला शंकर आय हॉस्पिटलमध्ये तिथला युनिट हेड म्हणून काम करतो. त्याच्यानंतर मला माझं काम चांगलं आहे हे डॉक्टर क्लेअर गिल्बर्टना दिसलं. त्यांना माझं काम खूप आवडलं. पण डॉक्टर क्लेअर गिल्बर्ट मला म्हणाले की वाय डोंट यू कम टू लंडन अँड परस्यू MSc इन कम्युनिटी आय हेल्थ, आय विल हेल्प यू विथ अ स्कॉलरशिप. म्हणजे काम चांगलं असल्यामुळे मला स्कॉलरशिप मिळाली आणि मी लंडन स्कूल ऑफ हायजीन आणि ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये MSc करायला गेलो. आणि हा एकूण खूप सुंदर प्रवास त्या राजूभाई BAMS या पुस्तकामध्ये मी मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे जसं प्राथमिक आरोग्याचे काही वेगळे पैलू आहेत, तसेच प्राथमिक नेत्र आरोग्याचे पण अनेक पैलू आहेत. त्याच्यामध्ये मला काम करायची खूप संधी मिळाली. 2 छान पुस्तकं तुम्ही आतापर्यंत प्रकाशित केलेली आहेत. पुढील पुस्तकांसाठी सुद्धा आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. पुढचं पुस्तक माझं जे येत आहे ते 2 डोळ्यांविषयी, डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे वेगवेगळे आजार कोणते असतात त्याची माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून मी देणार आहे. आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि योग्य वेळेत उपचार केले तर त्याचे काय चांगले परिणाम दिसतात, अशाच ते पुस्तक आहे. प्रबोधन आहे थोडक्यात. प्रबोधन. राजेशजी, आज आपण इथे आलात, खूप छान माहिती दिली. पुन्हा भेटू नवीन व्यक्तीसह, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. खबर बात 360 डिग्री, जिसमें हो खास बात.